राम मंदिर चोरी प्रकरणी मोदी शहा जबाबदार, संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सांगलीत काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. अयोध्यामधील श्रीराम मंदिरामध्ये तयार करण्यात आलेला ट्रस्ट हा मोदी शहांनीच तयार केला असून या भाजपच्या आणि आरएसएसच्या लोकांनीच यावर डल्ला मारलाय असा आरोप करत या झालेल्या अपहरणाला ते जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई, कायदेशीर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा सांगलीमध्ये जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित रघुपती राघव राजाराम सत्याग्रह यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक व ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिला. यावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, हर्षवर्धन पाटील, संजय मेंढे, फिरोज पठाण व काँग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते. राम नाम तो लूट है भाई, लूट सके तो लूट, अंत काल जब पछतावेगा, जब प्राण जाएगा राम नामाची ध्वनी नित्य पडो माझे कानी, आणि जना म्हणे माझी बाहीच माझी विनवणी. खायाला निर्भळ आंबी जांभळी कसे खायाला निर्भळ, शीतळ छाया पाहो शीतळ छाया पाहो म्हणे आत्मराज किंकर चरण सद्गुरुची, म्हणे आत्मराज किंकर चरण सद्गुरुची, म्हणे आत्मराज आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण आणि शहराच्या लोकांच्या वतीनं जे अयोध्येत आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अयोध्येतील लूट करून त्याच्या विरोधात त्या लोकांना या आंदोलनाच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि जी काही ती लूट झाली त्याचा विरोध करण्यासाठी आज हे आम्ही आंदोलन या ठिकाणी रघुपती राघव राजाराम अशा पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करतोय. आणि भाजपला या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन खऱ्या अर्थानं त्याच्यावर सोडवणूक करणं गरजेचं होतं. पण अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने प्रत्येक प्रमुख प्रश्नांची बगल देऊन आज मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची
मोठ्या प्रमाणावर भाजपनं आणि RSS न लूट केलेली आहे, त्याच्या विरोधात हे आम्ही सत्याग्रह आंदोलन करतो. रघुपती राजाराम सत्याग्रह आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने चालू आहे. आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय विक्रमदादा, त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते व शहरातले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक सर्व उपस्थित आहेत या आंदोलनामध्ये. जे रामाच्या नावावर लूट करून भाजपनं देशात महाको मागवला आहे आणि रामाच्या नावावर देणगी गोळा करून त्याचा वापर राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केलेला आहे, त्यासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे. हे आंदोलन करत असताना ज्यांनी रामाच्या नावावर मतं मागून पैसे मिळवले, मतं मिळवली, सत्ता मिळवून सुद्धा आता पैसे मिळवायचे नादाला लागले, अशा लोकांना अटक व्हावी आणि त्यासाठी आता आम्ही जाऊन इथनं पोलीस स्टेशनला एक अर्ज देणार आहे आणि त्यांच्यावर FIR दाखल करा म्हणून सांगणार आहे. यासाठी हे आंदोलन चालू केले. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे जे आम्ही आंदोलन करतोय त्याचा हेतू असा आहे की राम मंदिराच्या बांधकामापासून ते आजपर्यंत ज्या भक्तांनी त्या राम मंदिराच्या बांधकामासाठी श्रद्धेपोटी ज्या शेकडो कोटीच्या देणग्या दिल्या त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये लूट झालेली आहे. आणि त्यामुळं या जनतेमध्ये जनतेच्या अस्मितेला धोका पोचलेला आहे की प्रभू रामचंद्र सुद्धा हा भारतीय जनता पक्ष असेल RSS असेल सोडायला तयार नाही. आणि त्यामुळं ही जी काही लूट केलेली आहे त्याची निपक्षपातीपणानं चौकशी झाली पाहिजे आणि ज्याने लूट केलेली आहे त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे. ज्या प्रभू रामचंद्राच्या निमित्तानं ही लूट केलेली आहे त्या 70 लोकांना वनवासाला पाठवलं पाहिजे. या हेतूनं आम्ही आज मारुती मंदिराच्या समोर हे आंदोलन करीत आहे. शहर अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष आणि महिला काँग्रेस या सर्वांच्याच वतीनं आज आम्ही जे आंदोलन करत आहोत. आपण बघितलेलं आहे की राम मंदिर उभारण्या आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीनं आपलं योगदान तिथे दिलेलं आहे आणि दान केलेलं आहे. परंतु आज बघतोय आपण की भाजप आणि RSS यांनी खरोखर लयलूट केलेली आहे आणि ही लयलूट खऱ्या अर्थाने थांबली पाहिजे. आपण एका बाजूने म्हणतो की रामाचं मंदिर आम्ही उभा केलं आणि ते आमचं श्रद्धास्थान आहे आणि ते जर श्रद्धास्थान असं असताना जर ही लयलूट होत असेल तर सर्वात मोठा चोर दुसरा कोणी नाही, तर त्या चोराला पकडलं पाहिजे आणि शासन दिलं पाहिजे. एवढीच आमचे सर्व महिला काँग्रेस, ग्रामीण काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही विनंती करतो.